सहना भवतु सहनो भुनक्तु सह वीर्यं करवावहे तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहे। ओम शांति शांति शांति। हे कृष्ण करुणा सिंधो दीनबंधो जगतपते गोपेश गोपिका कांतं राधा कांतं नमोस्तुते। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुर् साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। हे अभिमान मध्ये भुलले जरीपा संग्रामा आले तरी आम्हा ही तापुले जाणावे लागे। भगवंताच्या असीम कृपेने विश्वमाऊली ज्ञानोबरायाच्या असीम कृपेने सकल संतांच्या आशीर्वादाने सद्गुरुदेवाच्या आशीर्वादाने चालत असलेल्या या नित्य ज्ञानेश्वरी चिंतनामध्ये आज आपण ज्ञानेश्वरीतील पहिल्या अध्यायातील 236 क्रमांकाच्या ओवीपासून प्रारंभ करत आहोत। कालच्या चिंतनामध्ये आपण जे श्लोक होते त्या श्लोकाचं चिंतन आपण केलं आणि जो अर्जुन आहे तो अर्जुन भगवंताला सांगत आहे की यद्यपि तेन पश्यन्ति लोभोपहत चेतसः कुलक्षय कृतं दोषं मित्रद्रोहेच पातकम। की जी समोरची पार्टी आहे जमू म्हणजे कौरवादी आहे यांच्या ठिकाणी लोभ जो निर्माण झाला आहे त्या लोभामुळे त्यांना योग्य काय आणि अयोग्य काय हे कळत नाही आणि त्यांना ह्याही गोष्टी कळत नाही की यानंतर आपला जो कुल आहे ते कुलाचा क्षय झाल्यानंतर जे काही त्याचे दोष लागतील त्या दोषाची सुद्धा ते परवाह करत नाही, मित्रद्रोहाचं सुद्धा पातक ते पाहत नाही। परंतु ते जरी तसे असले तरी कथम न नेयमस्माभि पापदस्मा निवर्तितुम कुलक्षय कृतं दोषम प्रपश्चावीर जनार्दन। तरी पण जनार्दना कुलक्षयाने होणारा जो दोष आहे तो आम्ही जाणतो आणि त्यामुळे पापापासून दूर होण्याचा विचार आम्ही का बरे करू नये। कसं काल आपण याच्यावर चिंतन केलं, या श्लोकावर चिंतन केले। तर आज माऊली त्यावर काय म्हणतात ते आपण बघू। हे अभिमान मध्ये भुलले जरीपा संग्रामा आले तरी आम्हा हित आपले जाणावे लागे। हे म्हणजे कोण तर कौरव। हे जे कौरव आहे कौरवांना अभिमान झाला आहे, अहंकार झाला आहे। कशाचा? सत्तेचा, धनाचा अभिमान। अहंकार कशाचा होत असतो? एक तर तुमच्याकडे सत्ता असेल सत्तेचा अभिमान होतो, धन असेल धनाचा अभिमान होतो, रूप असेल रूपाचा अभिमान होतो, आहे का नाही? सौंदर्य असेल सौंदर्याचा अभिमान होतो आणि पुन्हा कशाचा अभिमान होतो? कला असेल कलेचा अभिमान होतो। तर अभिमान जो आहे तो अभिमान घातक असतो। कोणाला? सौंदर्याचा अभिमान असतो। अरे सौंदर्य काय टिकणार आहे का? अरे कोणी दुसऱ्याला नावं ठेवता, तू काळा आहे, तू गोरा आहे। अरे पण जो गोरा आहे तो सुद्धा एक दिवस मातीतच जाणार आहे आणि जो काळा आहे तो सुद्धा एक दिवस मातीतच जाणार आहे। अरे गोरा माणूस जरी असला तर तो म्हातारा होत नाही का? आणि काळा असला तरी तो म्हातारा होत नाही का? काळाही म्हातारा होतो आणि गोराही म्हातारा होतो। सौंदर्य टिकत नाही। सौंदर्य हे सौंदर्याचा जरी तुम्ही अभिमान धरला, आता या नट्या असतात हे असतात त्या यांना या तरुणपणामध्ये सुंदर दिसतात, परंतु एकदा वयस्कर झाल्यानंतर वय झाल्यानंतर मग त्यांच्या तोंड सुद्धा पाहावं वाटत नाही, कारण सौंदर्य निघून जातं। मग सुंदरतेचा अभिमान धरून काही फायदा नाही। त्यानंतर धनाचा अभिमान, अरे आज तुमच्या जवळ धन आहे उद्या राहील का नाही सांगता येत नाही। धन काही एका ठिकाणी स्थिर राहत नसते, म्हणून माणसानं धनाचाही अभिमान धरू नये, पुन्हा ज्ञानाचा अभिमान धरू नये। ज्ञानाचा अभिमान धरला तर माणसाचं पतन होतं। कलेचा अभिमान धरू नये,
काही लोकांना असं वाटते मला छान प्रकारे मृदंग वाजवता येतो, काही लोकांना असं वाटते छान प्रकारे गायन करता येतो. हा जो काही कलेचा अभिमान आहे, हा कलेचा अभिमान सुद्धा घातक आहे. पण यांना जो अभिमान आहे, हे अभिमान यांना कशाचा आहे, तर यांना सत्तेचा अभिमान आहे. यांना काय वाटतं, सत्ता आहे, आणि सत्ता आहे आपण सत्तेच्या भरोशावर आपण काहीही करू शकतो. आणि या अभिमानामुळे सत्ता आणि दुसरी गोष्ट शक्ती, अरे जरी शक्ती पांडवा इकडे इतकी नाही तरी पण ते मानायला कुठं तयार आहे. त्यांनाही असं वाटतं आपल्याकडे 11 अक्षौहिणी सेना आहे. कशाचा अभिमान झाला, 11 अक्षौहिणी सेना आहे. यांच्याकडे किती आहे, यांच्याकडे तर 7च अक्षौहिणी सेना आहे, आमच्याकडे 4 अक्षौहिणी सेना शिल्लक आहे. अरे यांच्याकडे 17च आहे योद्धे, अरे आमच्याकडे किती आहे, अगणित आहे. आणि अगणित अशी किती आहे, अरे ज्यांनी आपलं सगळं घरदार सोडून, ज्या पद्धतीने पतिव्रतेचे हृदय जैसे पती वाचुनी न स्पर्शे मी सर्वस्व या तैसे सुबटासी. अरे जसं पतिव्रता स्त्री आपल्या पतीसाठी पूर्ण समर्पित असते, तसे हे सगळे माझ्यासाठी काय आहे, समर्पित आहे, असा म्हणणारा हा दुर्योधन. आणि यांच्या ठिकाणी झालेला अभिमान, अहंकार, त्या अभिमानामुळे ते एवढे भुलून गेले आहे की त्यांना ते संग्राम करण्यासाठी आले. संग्राम म्हणजे युद्ध करण्यासाठी आले आहे. परंतु तरी आमचे हित कशात आहे हे आम्हाला पाहिले पाहिजे. अरे ते जरी अभिमानामध्ये भुलले, ते जरी अहंकारामध्ये भुलले, ते जरी अभिमान आणि अहंकारामध्ये भुलले असले तरी अर्जुन म्हणतो आम्हाला आमचं हित पाहणं गरजेचं आहे. का तर अरे आम्ही पाप केलं तर काय होईल. अर्जुनाने मागे सांगितलं की देवा, ज्या पद्धतीने चाकोर पक्षी आहे, जसं सरोवर आटल्यानंतर चाकोर पक्षी तिथे स्थिर राहतो का, त्याची सरोवरामध्ये केवळ चिखल राहिला तर चाकोर पक्षी तिथे राहत नाही. अरे उद्यानामध्ये आग लागली तर कोकिळ तिथे राहते का, निघून जाते. तसं आमच्या ठिकाणी पापाचा संचार झाल्यानंतर तू राहणार नाही, तू आम्हाला सोडून जाशील. म्हणून याचा विचार आम्ही केला पाहिजे. म्हणून आम्हाला या सगळ्या गोष्टीचा विचार केला पाहिजे. पुन्हा जे मरणारे आहे, समोर ज्यांना मारणार आहे, ते सगळे आमचे कुळ आहे, सगळे आमचे गोत्र आहे. आणि हे कुलगोत्र आम्ही मारल्यानंतर आम्हाला काय होईल, दोष लागेल. अशा पद्धतीचा जो अर्जुन आहे तो अर्जुन सांगत आहे, हे ऐसे कैसे करावे जे आपुले आपण मारावे, जाणता जाणताची सेवावे काळकूट. आता बघा अर्जुन काय म्हणत आहे, आपलेच स्वबांधव आपण कसे मारावे. अरे आपलेच स्वबांधव, शेवटी कौरव हे कोणाचे बांधव होते, पांडवाचे. सगळे नव्हते पण चुलत होतेच का नाही, सगळे चुलत भाऊ होते आहे का नाही, काकाचे मुलं, सख्या काकाचे मुलं. मग शेवटी बांधव झाले, भाऊ झाले. अरे भाऊ झाले तर आपण आपले बांधव कसे मारावे, आपण कसे मारावे, हे असं भलतेच कसं करावं, हे योग्य नाही, हे चांगलं नाही, हे योग्य नाही. हे कोण म्हणत आहे, अर्जुन म्हणत आहे. अरे ज्याप्रमाणे काळकूट विष आहे, काळकूट विष हे कळालं तरी ते कसं घ्यावे. अरे तुम्हाला माहिती आहे, अरे विष आहे तर विष घेतल्यानंतर काय, मरण आहे. तुम्ही जर विष घेतलं, अरे काळकूट विष तर असं आहे की काळकूट विष घेतल्यानंतर माणूस, आता तरी तुम्ही हे विष घेतल्यानंतर काही दवाखान्यात जाऊ शकता, हे जाऊ शकता, पण ते विष घेतल्यानंतर एका क्षणात मरण आहे. मग असं जर मरण निश्चित आहे तर विष घेतल्यानंतर आपल्याला मरावं लागणार हे निश्चित आहे. मग हे माहीत असताना सुद्धा आपण विष सेवन करणं कितपत योग्य आहे. अरे तुम्हाला माहिती आहे की जाळात हात टाकल्यानंतर काय होतं, हात भाजतो, भाजणार नाही. आणि जर तुम्हाला असं वाटत असेल की भाजणार नाही तर टाकून बघा, आहे की नाही. असं जाळात हात घालायचा आणि 5 मिनिटं ठेवायचा, आणि 5 मिनिट ठेवल्यानंतर काढायचा की भाजला का नाही ते पाहायचा, मग अनुभव येईल, आहे का नाही, आहे का नाही. संशोधन लावून बघा एखादं असं की जाळात हात टाकल्यानंतर काय होतं. तर सांगायचं म्हणजे जसं विष सेवन केल्यानंतर काय आहे, मरण निश्चित आहे. मृत्यू
निश्चित आहे विष सेवन केल्यानंतर त्या पद्धतीने इथे सुद्धा सांगतात की जर त्या पद्धतीने आम्हाला हे सगळं कळत आहे, त्यांना नाही कळत, त्यांना म्हणजे कोणाला, कौरवांना नाही कळत, पण आम्हाला तर हे सगळं कळत आहे आणि आम्हाला हे सगळं कळत आहे, तर मग आम्हाला कळत असताना सुद्धा आम्ही करणं किती बरोबर आहे. आता पुन्हा माऊली काय म्हणतात बघा, जे अर्जुनाच्या मुखातील शब्द आहे ते माऊली बोलतात. हाजी मार्गी चालता पुढा सिंह झाला अवचिता, तो तव चुकविता लाभू आधी. हाजी मार्गी चालता, अरे जसं वाटेनं तुम्ही चालले आणि वाटेनं चालले असताना एकदम तुम्हाला सिंह आडवा झाला, तर सिंह जर तुम्हाला आडवा झाला किंवा सिंह जर तुम्हाला दिसला, तर तुम्हाला तो सिंहाची जी वाट आहे ती वाट चुकून जाणं योग्य आहे का सिंहाच्या अंगावर जाणं योग्य आहे? कोणतं योग्य आहे? सिंहाच्या अंगावर जाणं. अरे बिबट्या दिसला, मी बिबट्या दिसला, चला भेटून येऊ, त्याला गळा भेट करून येऊ. अस्वल दिसला, चला त्याच्या केसावरून हात फिरून येऊ. रस्त्यात आहे अस्वल, चला भेट गीट घेऊन येऊ त्याची. अरे ती भेट घेणं योग्य आहे का तुमचा रस्ता बदलणं योग्य आहे? रस्ता बदलणं योग्य आहे. कारण तुम्ही जर रस्ता बदलला नाही तर ती तुमचा रस्ता, ते तुमचा पत्ता कट केल्याशिवाय राहणार नाही. ती तुमचा रस्ता त्याच्या रस्त्यातून तुम्हाला काढून टाकल्याशिवाय राहणार नाही. अरे सिंह समोर आहे आणि तुम्हाला माहिती आहे की सिंह समोर आहे आणि एकदम सिंह आडवा झाला आहे, तर त्याला चुकवण्यात आपलं हित आहे का अहित आहे? त्याला चुकवण्यात आपलं हित आहे. अरे तो जर पुढच्या रस्त्याने असेल तर आपण त्या रस्त्याने गेलं नाही पाहिजे. तो जर समोर दिसत आहे आपण तर लगेच आपला रस्ता बदलला पाहिजे. नाही चला मला काय करत नाही, मी भेटूनच येतो सिंहाला, असं होईल का? तर अरे सिंह तर आपल्याकडे दिसत नाही, पण आपल्याकडे अस्वल बिबट्या दिसतात ना. आणि तुम्ही जर म्हणलं अस्वल तर नेहमीच दिसतात, तुम्ही जर म्हणलं की नाही एकदा अस्वलाच्या केसावरून हात फिरून येऊ, हे सक्षमनं विचार केला की चला आपल्याकडं तर नाही पण इकडं आहे, जरा पाहू त्याचे केस कसे काय नरम आहे का कडक येतं, केसावरून हात फिरू देईल का तो म्हण फिरवायचा फिरव, पण मी तुझी पप्पी घेतो एक, आहे का नाही? अशी पप्पी घेईल तो की पुन्हा उठायचं काम पडणार नाही. तर सांगायचं तात्पर्य, तो जर समोर दिसला सिंह तर आपल्याला वाट चुकवण्यात आपलं काय आहे, फायदा आहे. अरे तसं अर्जुन म्हणतो की समोर काय दिसत आहे, पाप दिसत आहे ना. अरे या कौरवांना मारल्यानंतर कुळघात होईल, या कौरवांना मारल्यानंतर पाप लागेल आणि पाप लागल्यानंतर हे जे काही पाप आहे हे पाप आम्हाला भोगायला येईल आणि त्या पापाचं परिणाम काय होईल, तर देवा तू आमच्यापासून दुरावल्या जाशील. आता पुन्हा उदाहरण देतात माऊली, असता प्रकाश सांडावा मग अंधकूप आश्रावा, तरी तेत कवन देवा लाभू सांगे. अरे चांगला उजेड आहे, काय आहे, चांगला प्रकाशाचा मार्ग आहे आणि चांगला प्रकाशाचा मार्ग सोडून अंधारमय विहिरीत जाऊन बसणं, यामध्ये कोणता लाभ आहे देवा? अरे चांगला रस्ता सोडून द्यायचा आणि कुठं जाऊन बसायचा, विहिरीत, अंधारमय विहिरीत. अरे त्या विहिरीत पाणी नाही, अशा विहिरीत जाऊन बसायचा आणि त्या विहिरीमध्ये काय सगळीकडे अंधार आहे. मग अंधारमय कूप म्हणजे जी विहीर आहे त्या विहिरीमध्ये जाऊन बसण्यात काय हित आहे का, योग्य आहे का? देवा प्रकाश सांडून द्यायचा, चांगला मार्ग सांडून द्यायचा. आता इथे प्रकाश कशाला म्हणत आहे अर्जुन? हे सगळं भगवंताला याच्यासाठी पटवून देत आहे की देवाने एकदा तरी म्हणावं की बाबा बरोबर आहे तुझं, युद्ध करणं योग्य नाही, युद्ध करणं योग्य नाही असं एकदा तरी म्हणावं. म्हणून काय सांगत आहे की बाबा हा जो काही असता प्रकाश सांडावा मग अंधकूप आश्रावा, तरी तेच कवन देवा लाभू सांगे. तिच्यात काही लाभ आहे का? पुन्हा माऊली उदाहरण देतात, का समोर अग्नी देखुनी जरी न वची जे ओसंडुनी, तरी क्षणी एका कळुनी जाळू शके. अरे का समोर अग्नी देखुनी, अरे समोर अग्नी प्रज्वलित आहे आणि हे पाहून आपण बाजूला गेलो नाही तर अग्नी ज्वाळा आपल्याला एका क्षणात काय करतील, जाळून टाकतील. अरे समोर अग्नी आहे, आग लागलेली आहे
आणि तुम्ही म्हणले की नाही नाही मला अग्नी काही करत नाही, केले अग्नीच्या अग्नी माझा मित्र आहे ओळखीचा, तर असं होईल का? अरे तो तुम्हाला जाळून टाकेल. काय करेल? जाळून टाकेल. त्या पद्धतीने अरे पतंग नाही का, पतंग पाहिला का? कोणता? खेळायचा पतंग नाही, पतंग म्हणजे फुलपाखरू. पावसाळ्यामध्ये तुम्ही पाहता ना खूप फुलपाखरं असतात आणि ते काय करतात की लाईटाच्या प्रकाशाकडे येतात का नाही, त्यांना प्रकाशाचं आकर्षण असतं. प्रकाशाचं काय असतं? आकर्षण असतं. जर आपण जाळ केला ना तर त्या जाळावर ते किडे किंवा ते पतंग जे आहे ते पतंग त्या जाळात येऊन पडतात, कारण त्यांना तो प्रकाशाचा मोह असतो. अरे त्याच्या समोर गेलेला जो काही प्रत्येक पतंग त्यांना मरताना दिसतो, पण त्यांना मोहच एवढा असतो की ते सगळे मरतात, पण त्या पुढे माऊली ओवी देणारच आहे, पतंगा दीप्ती अलिंगन ते त्यासी अचूक मरण तेवी विषयाचरण आत्मघात. तर सांगायचं तात्पर्य, त्या पद्धतीने जर समोर अग्नी दिसला तर अग्नी दिसल्यानंतर त्या अग्नीला आपण काय केलं पाहिजेत? अग्नी सोडून आपण दूर गेलं पाहिजे का अग्नीवर गेलं पाहिजेत? आणि जर अग्नीवर आपण गेलं तर काय जाळल्याशिवाय तो राहणार नाही. तैसे दोष हे मूर्त अंगी वाजो असती पाहत, हे जाणताही केवी येत प्रवर्तावे. ज्याप्रमाणे अर्जुन म्हणतो, देवा या कुलक्षयामुळे होणारे मूर्तिमंत दोष आम्हाला लागतील. हे सगळे दोष कोणाला लागतील? आम्हाला लागतील. आणि हे सगळे दोष जर आम्हाला लागतील या कुलक्षयामुळे, तर हे जे काही दोष आहे आणि ह्यांचे जे काही आम्हाला लागणारे दोष आहे, तर हे दोष आम्ही चुकवायला पाहिजेत का करायला पाहिजे? चुकवायलाच पाहिजेत. तर हे जे दोष आहे हे दोष आम्हाला लागतील आणि हे कळल्यावरही आम्ही त्यांचा संहाराचं काम कसं बरं करावं? अरे हे कळलं, एखादी गोष्ट कळली, आता माऊलीने उदाहरण दिलं, जसं विष कळलं माणसाला की याच्यामध्ये विष आहे किंवा हे विष पिल्यानंतर माणसाला काय आहे? मरण आहे. हे कळलं, हे कळून सुद्धा आपण विष सेवन केलं तर काय त्याचा परिणाम? मरण. अरे आपल्याला समोर असं दिसलं की आता समोर सिंह आहे, पण तरी सुद्धा आपण सिंहाच्या अंगावर गेलो तर त्याचा परिणाम मरण. अरे समोर आपल्याला असं दिसलं की चांगला प्रकाश आहे, प्रकाश सोडून आपण अंधकाराच्या विहिरीमध्ये अंधकूपामध्ये जाऊन बसलो तर काय शेवटी काही फळ मिळणार आहे का? काही उलट त्या अंधकूप आश्रयावा, जसं तिथेही एक प्रकारचं मरणच आहे. त्या पद्धतीने जसं समोर अग्नी पाहिल्यानंतर सुद्धा आपण त्या अग्नीकडे जाणं किंवा अग्नीमध्ये प्रवेश करणं किंवा अग्नीवर जाणे, तो जसं होरपळल्याशिवाय किंवा पोळल्याशिवाय राहणार नाही, तसं देवा हे सगळे दोष आम्ही जाणतो आहे, हे कुलक्षयाचे होणारे दोष आम्ही जाणतो आहे. हे जाणून सुद्धा जर आम्ही ते संहाराचे काम केलं, यांना मारण्याचं काम केलं, तर काय होईल? आम्हाला दोषच लागेल. आणखीन माऊली काय म्हणतात की ऐसे पार्थ ती अवसरी म्हणे देवा उदारी, या कल्मशाची थोरी सांगेन तुझं. कल्मश म्हणजे पाप. अरे अर्जुन काही इथं एवढ्यावर थांबला नाही, तो आणखीन देवाला सांगत आहे की देवा इकडे लक्ष द्या, आणि सांगत आहे की देवा या पापाचा जो परिणाम आहे तो भयंकर आहे. काय? अरे आणखीन सांगतो तो की या पापाचा होणारा जो परिणाम आहे काय आहे? भयंकर आहे. हे साधारण पाप नाही, हे कुलक्षयाचं पाप आहे. आणखीन काय सांगतात ते बघा. तर अर्जुन जो आहे तो अर्जुन सांगत आहे, कुलक्षये प्रणशंती कुलधर्मः सनातनः, धर्मे नष्टे कुलम कृष्ण, मधर्मो भिभवत्युतः. की कुलक्षये प्रणशंती कुलधर्म सनातनः, की कुलक्षय म्हणजे कुलाचा नाश झाल्याने, सनातनः कुलक्षय प्रणशंती कुलधर्म सनातनः. अरे कुलाचा नाश झाल्यामुळे काय होईल? कुलक्षय झाल्यानंतर, कुलाचा नाश झाल्यानंतर वंश परंपरेने चालत आलेले म्हणजे सनातन कुलाचार नाहीसा होईल आणि त्यामुळे अधर्म सगळीकडे व्यापेल. आता या ठिकाणी अर्जुन जो आहे कुलक्षयाची गोष्ट करतो की कुळाचा नाश झाल्याने काय होईल? अरे कुळाचा नाश कसा होईल?
अरे सगळे पुरुष मारल्या गेले, काय होईल? सगळे पुरुष मारल्या गेले तर काय होईल की ज्या स्त्रिया आहे, मुलं आहे, त्या मुलांना पुढे सांगणारच आहे की मुलांना संस्कार देण्यासाठी कोणी राहणार नाही त्यांच्यावर. अरे मुलांना जर संस्कार दिले नाही तर मुलं कसे सैराट होतील. कसे होतील? सैराट. सैराट पाहिला ना, कसे होतील? सैराट. मग कोणाचा कोणाला धाक राहणार नाही. तर अशा पद्धतीने ज्या स्त्रिया आहेत त्या स्त्रिया सुद्धा काय होतील? पुढे सांगणारच आहे की त्या स्त्रिया सुद्धा त्यांचा जो वर्णसंकर होईल, त्यानंतर ज्या स्त्रिया आहेत त्या व्यभिचार करतील. तर या ठिकाणी असं म्हणतात की कुलाचा नाश झाल्याने, कुलक्षय आणि कुलधर्म नष्ट झाल्याने काय होईल? तर धर्माचा नाश होईल आणि संपूर्ण कुलाला तो अधर्मामध्ये दाबून टाकेल. अरे धर्म शिल्लक राहिला नाही तर काय होईल? सगळीकडे अधर्म माजेल आणि अधर्म माजल्यानंतर मग काय होईल? सगळीकडे पापच पाप होईल. आता माऊली त्याच्यावर काय सांगतात बघा. जैसे काष्ट काष्ट मथिजे ते वन्ही एक उपजे, तेने काष्ट जात जाळीजे प्रज्वलनी. की ज्याप्रमाणे लाकडावर लाकूड घासले असतं तिथे काय होतो? अग्नी निर्माण होतो. काय होतो? आणि तो अग्नी भडकला म्हणजे सर्व लाकडांना जळून टाकतो. तुम्हाला माहिती आहे का पहिले अग्नी कसा प्रकट करायचे? आज सुद्धा यज्ञामध्ये अग्नी प्रकट करायचा असेल तर कसा करतात? मुंडे महाराज कसा काय करतात की जे अग्नी जर प्रकट करायचा असेल तर लाकडाचंच ते हे असतं आणि ते त्याचं काय करतात? एक प्रकारे मंथन केल्यासारखं आणि त्यातून काय होतं? अग्नीच्या चिंगाऱ्या निर्माण होतात. अरे पूर्वी सुद्धा जर वाळलेलं लाकूड असेल ना, ते वाळलेलं लाकूड डोंगरामध्ये असं एकावर एक घासलं की त्याच्यापासून काय होतं? काय होतो? अग्नी तयार होतो. गरम नाही, अग्नी तयार होतो. म्हणजे अग्नीचे जे काही छोटे छोटी चिंगारी तयार होते आणि ती चिंगारी गवतावर पडली की गवत पेटतं आणि मग अशा पद्धतीने जंगलाचे जंगलं जळतात. म्हणजे काष्ट काष्ट मथिजे, जसं काष्ट आणि काष्टामध्ये काय मंथन झाल्यानंतर काय होतं? कुठे मंथन? तर काष्ट काष्टामध्ये काय झाल्यानंतर मंथन झाल्यानंतर जसं त्यातून होणारा अग्नी निर्माण होतो आणि अग्नी निर्माण झाल्यानंतर तो अग्नी जसा संपूर्ण लाकडाला काय करतो? जाळून भस्म करतो. आता अग्नी कशापासून निर्माण झाला? लाकडापासूनच अग्नी निर्माण झाला आणि हाच अग्नी संपूर्ण लाकडाला काय केलं? त्याने जाळून टाकलं. तसं हे उदाहरण देत आहे अर्जुन. माऊलीच्या मुखातून हे शब्द आहे की जसं ज्याप्रमाणे लाकडावर लाकूड घासले असता तिथे अग्नी निर्माण होतो आणि अग्नी भडकला म्हणजे सर्व लाकडांना तो जाळून भस्म करतो. त्या पद्धतीने तैसा गोत्रची परस्परे जरी वद घडे मत्सरे, तेने महादोष घोरे कुळची नाशे. त्या पद्धतीने एका कुळातील लोकांनी मत्सराने परस्पराचा नाश केला तर मत्सरच आहे ना. अरे कौरवाच्या मनात पांडवाच्या विषयी काय? मत्सर आहे. त्यांना मारण्याची इच्छा आहे, द्वेष आहे. आणि हा जो काही द्वेष आहे या द्वेषापोटीच तर ते युद्ध करण्यासाठी आले आहे. अरे जसा एकमेकाच्या मत्सरामुळं हा जो काही परस्परांचा नाश होईल आणि त्या नाशाचं काय होईल? त्या नाशामुळे संपूर्ण दोषाने कुळाचा नाश होतो. संपूर्ण त्या मोठ्या दोषाने काय होतो? तर कुळाचा नाश होईल. आणि कुळाचा नाश झाल्यानंतर मग पुढे सांगणारच आहे, म्हणून येणे पापे वंश धर्म लोपे, मग अधर्माचे आरोपे कुळा माझी. ज्या पद्धतीने या कुलक्षयाच्या पापापासून वंश परंपरागत कुलधर्माचा लोप होतो. काय होतो? कुलधर्माचा लोप होतो आणि मग त्या कुळामध्ये अधर्म शिल्लक राहतो. अरे कुळधर्म शिल्लक राहिला नाही तर मग तिथे काय राहतो? अधर्म शिल्लक राहतो. अधर्माच्या व्यतिरिक्त तिथे काहीही शिल्लक राहत नाही. हे सगळं अर्जुन भगवंताला याच्यासाठी पटवून देत आहे की देवाने एकदा तरी म्हणावं की बस झालं बाबा, तुझं म्हणणं योग्य आहे आणि आता युद्ध करायचं नसेल तुला तर करू नको.
परंतु देव अजून काही बोलत नाही. अजून आपली भूमिका अर्जुन चांगल्या पद्धतीने मांडण्याचा प्रयत्न करणार आहे. ते आपण आता उद्याच्या चिंतनामध्ये पाहू. गोपाल कृष्ण भगवान की जय. श्री गुरुदेव भगवान की जय. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती.